राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच आघाडी मंडळांनी प्रचाराचा जोर वाढवून चुरस निर्माण केली आहे। राहुरी शहरातील प्रभाग 1 आणि 2 मधील पोपळगट इस्टेट, मुलनमाथा या ठिकाणी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी परिवर्तन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रावसाहेब तनपुरे तसेच शहरातील 10ही प्रभागातील 21 उमेदवारांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ केला आहे। आमदार कर्डिले यांनी नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात तसेच प्रभागामधनं पायी फेरी मारली आहे। यावेळी त्यांनी अबालवृद्धांशी देखील संवाद साधलाय। दरम्यान विकास कामे करण्यासाठी सत्ता परिवर्तन आघाडीच्या ताब्यात द्या असे त्यांनी सांगितले। 40 वर्षे तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डोळे झाकून तुम्ही सत्ता दिली, परंतु सत्तेमधून मिळवलं काय? सत्तेमधून एकच मिळवलं का? त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःचं घर भरणं आणि करोडपती होणे याच्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट त्याच्यामध्ये मिळवण्याचं काम आतापर्यंत त्याच्यामध्ये केलं नाही। परंतु आज निवडणूक लागल्यानंतर आपल्याला सांगायला हरकत नाही, राहुरी शहर असन उपनगर असन ह्या भागामध्ये तुम्हाला सांगतो का जे काय आता रस्ते काही मंजूर केलेत, ड्रेनेज काही मंजूर केलेत, त्याच्यामध्ये चाच्याने आता उल्लेख केला का फक्त 20%, 30% ठेकेदाराकडून पैसे घेतल्याशिवाय दुसरं कुठलीच गोष्ट काही केली नाही। म्हणून मी आपल्याला सांगतो का आता 27 तारखेला ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला निवडणूक होणार आहे त्यावेळेला याची त्यांना कल्पना होती, थोडी माहिती होती, म्हणून स्वतःच्याच पैशाने स्वतःच्याच खर्चाने काही भागामध्ये तुम्हाला सांगतो का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खडीचे डेपो मला प्रत्यक्ष पाहायला मिळतात। काही भागामध्ये आपल्याला ड्रेनेज खोदकाम आपल्याला पाहायला मिळतं। काही भागामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळतं। परंतु हे पाहायला फक्त देखावा किती दिवस आपल्याला दिसणार आहे? हे 27 तारखेचा मतदान होईपर्यंत प्रत्यक्ष हा देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण असे का 40 वर्षाच्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून लाखो रुपये, करोडो रुपये तुम्हाला सांगतो का त्याच्यामध्ये मिळवले, आणि मग त्याच्यातून जर कदाचित लाखो रुपयातून जर काही खर्च तरी झाला आणि आपण लोकांचे त्याच्यामध्ये मतदाराची दिशाभूल करून कुठंतरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खडी टाकणं, कुठंतरी पाईप टाकणं, कुठंतरी एखाद्या पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकणं, याच्या पलीकडे दुसरी गोष्ट मात्र आतापर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची केली नाही। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रावसाहेब तनपुरे म्हणाले की आम्हाला सत्ता ही खुर्चीसाठी नकोय तर जनतेच्या विकासासाठी हवी आहे, याकरता परिवर्तन घडवून आणा। सर्व जाती धर्माचा समाज या ठिकाणी राहुरी नगर परिषदेच्या लोकांना त्यांच्या त्या ठिकाणी 4 ते 5 पिढ्यापासून ते राहुरी शहरामध्ये राहत होते। त्यांना रस्त्यात करायचं म्हणून त्या ठिकाणी उठून दिलं आणि त्यावेळेस एखादी गोष्ट स्थलांतर करायची असते त्या टायमाला त्या नागरिकाची नगरपालिकेची जबाबदारी असते। त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी जागा घेऊन आणि त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे। आतापर्यंत यांना कुणीही राहुरी नगरपालिकेने कुठल्या प्रकारची मदत दिली नाही। सगळ्यात महत्वाचं हे होतं कारण की ह्या समाजाचे लोक, इतर सर्व समाजाचे लोक यांचे सर्व बळण संपूर्ण राहुरी शहरामध्ये त्यांच्या कामात कष्ट करणारे लोक आहेत। हे संपूर्ण कष्ट करणारे लोक आहेत। यांना कुठल्या प्रकारची नगरपालिकेने संपूर्ण यांची फसवणूक केलेली आहे। आणि आता आमचे मित्र जे डॉक्टर भागवत बोलले शेवटचे 2 दिवस राहतात त्यांना खोटे आश्वासन या ठिकाणी दिले जातात आणि त्या पद्धतीने यांचं मतदान यांच्याकडून करून घेतात। कामाचे त्यांना खोटे आश्वासन दिले जातात। प्रचार फेरी दरम्यान परिवर्तन आघाडीचे उमेदवार शहाजी जाधव, नितीन तनपुरे, गणेश खैरे यांच्यासह योगेश देशमुख, प्रकाश पारग, डॉक्टर संजय भळगट, सुभाष वराळे आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।